चेअरमन किशोरबापू यांना हां आपण आज मतदानाचा निकाल आहे तर अजित पवारांची भरघोस मताने विजय झाला आहे तर बापू काय सांगाल तुम्ही? अजितदादा तर 91 मतांनी निवडून आले वर्गामधून अत्यंत उच्चांकी मताधिक्याचा हा प्रकार आज विश्वपती झाला त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. दादांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि इथून पुढे 20 उमेदवार राहिले ते 20 उमेदवार निकाल देतील यथावकाश हाती येतील. 20च्या 20 उमेदवार आमचे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. आणि दादांच्या नेतृत्वाखालचं पॅनल निलकंठेश्वर त्या निलकंठेश्वर पॅनलचे म्हणजे दादांचे उमेदवार पूर्ण 21च्या 21 उमेदवार 100% निवडून येतील यात कशोवर शंका नाही. आणि निवडणूक मतदारांनी सभासदांनी हातात घेतलेली आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की दादांना साखर कारखानदारीचं ज्ञान प्रचंड आहे. दादांची परिश्रम करण्याची ताकद खूप आहे. पहाटे 5 पासून रात्री 11:30-12पर्यंत काम करतात. सगळ्या लोकांसाठी काम करतात. तर दादांनी इतकं त्यांचं साखरेमध्ये ज्ञान आहे कारखानदारीमध्ये तर ते आपल्या माळेगाव कारखान्यात मिळावं की जेणेकरून माळेगाव कारखान्याच्या सभासदाला तो फायदा होईल. माळेगाव कारखान्याच्या सभासदाच्या प्रपंचाला तो फायदा होईल. ऊसाच्या उत्पादनामध्ये AIच्या माध्यमातून दादांच्या प्रयत्नाप्रमाणे वाढ होईल. 30 ते 40% ऊसाची वाढ होईल. नाकारलं सगळं. आणि मागच्या निवडणुकाला देखील त्यांना नाकारलं. त्यांचे 4च उमेदवार निवडून दिले. अजितदादांच्या पॅनलचे 17 उमेदवार दिले. आणि त्यांच्यामधला एक आपल्याला परत आला त्यांचं पटेनं तो इकडे आला. आणि 3 लोक राहिले. त्यांना खरं 3 लोक म्हणजे त्यांना विरोधकाचं काम दिलं. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. लोकांचा मान ठेवायला पाहिजे होतं मतदानाचं. ते त्यांना विरोधकाचं काम द्यायला पाहिजे दिलं तर त्यांनी कुठं चुकते ते सांगायला पाहिजे. मार्गदर्शन करायला पाहिजे. कारखान्याचा जेव्हा तुम्ही नवीन आहात तुम्ही नीट करा ह्यात फायदा होणार आहे ह्यात तोटा होणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आजवरच्या सभासदांच्या मतदानातून जे साखरेचं ज्ञान मिळालं तर त्याचा उपयोग कारखान्यासाठी करून दिलं अपेक्षित होतं लोकांना. त्यांनी तेवढं दुर्लक्ष केलं अवहेलना केली. लोकांच्या मतदानाच्या पवित्र हक्काचा अवमान केला त्यामुळे लोकांनी त्यांना पूर्ण नाकारलं. पाठीमागच्या वेळेस तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपले 17 आलते आणि त्यांचे 4 आलते तर यावेळेस तुम्हाला किती विश्वास वाटतोय की आपले 21च्या 21 येतील? यावेळी 100% आपले 21चे 21 उमेदवार निवडून येणार. एकही नाही पूर्ण येणार 100%. ह्यावेळेस निळकंठेश्वर पॅनलचे 21चे 21 उमेदवार येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. धन्यवाद.